हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून 10 मार्च पूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। आजच्या बैठकीत 125 जागांबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मोदींसह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुद्धिडेंच्या नावाची चर्चा। भाजपात 3 वेळा खासदार राहिलेल्यांचा पत्ता कट होणार। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता। तर भाजपकडून उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता। मुनगंटीवारांचं वक्तव्य। भाजपाची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। तर उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा। आगामी काळात अडसूळ नवनीत राणांच्या प्रचारात दिसतील। आमदार रवी राणांचा टोला। तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा प्रचार करतील। अभिजित अडसूळांचा पलटवार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून निश्चित। सूत्रांची माहिती। शिरूर जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम। तर तिन्ही पक्षाने सूचना दिल्यास एनसीपी उमेदवार म्हणून लढणार। आढळराव पाटलांकडून एनसीपीत जाण्याचे संकेत। मवियाचा जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित मविया बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार। सूत्रांची माहिती। मवियाच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा, तर शरद पवार गट 9 जागा लढणार। सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे गटाची 4 जागा, तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसह काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी। तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांना वगळलं। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल पवारांचा पुत्र। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। फडणवीसांवर आक्षेपार्ह विधान। विधानसभेत भाजप आमदार आक्रमक। व्हिडिओ शेअर करणारा पवार गटाचा पदाधिकारी अटकेत। तर आमच्या पदाधिकाऱ्यांना फक्त व्हिडिओ शेअर केला, बोलणारा तो नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। विनोद पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। शासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।